शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक झालेत। अमरावती जिल्ह्यातील बेलोरा इथून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा आज दुपारच्या सुमारास नागपूरमध्ये दाखल होणार आहे। दरम्यान नागपूरला रवाना होण्याआधी बच्चू कडू यांची सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद होईल। वर्धा जिल्ह्यातील सुकळी या ठिकाणी बच्चू कडू पत्रकार परिषद घेऊन पुढची आंदोलनाची भूमिका जाहीर करतील। आज नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे। लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे। बच्चू कडूंच्या या महाएल्गार मोर्चाला हजारो शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। प्रणय, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक झालेत, थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत, काय अपडेट्स आहेत? नक्की प्रज्ञा, थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे, परंतु त्यापूर्वी जे शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते दिव्यांग बांधव या ट्रॅक्टर मोर्चामध्ये महाएल्गारमध्ये सहभागी झालेले त्यांना मार्गदर्शन सुद्धा बच्चू कडू करणार आहे। थोड्याच वेळात बच्चू कडू या ठिकाणी दाखल होणार आहे, परंतु आपण या दृश्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या संख्येने शेतकरी, दिव्यांग बांधव, प्रहार जनशक्ती पक्षाचे जे कार्यकर्ते ते या महाएल्गार मोर्चामध्ये सहभागी झालेले आणि आता नुकतंच भाकरी आणि बेसन खाऊन या ठिकाणी आता नागपूरसाठी कूच करणारे आपल्यासोबत काही शेतकरी प्रहारचे कार्यकर्ते आहे। काय सांगाल, कशी तयारी झाली, आता पुढचा प्लॅन काय आहे? तसं पाहिलं तर आम्ही 2 दिवसाचे डबे सोबत आणलेले आहेत, परंतु या गावकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या मोर्चाप्रती जे प्रेम होतं ते रात्री देखील त्यांनी स्वयंपाक दिला आणि आजचा देखील आम्हाला नाश्त्यात बेसन आणि पोळी दिली आणि आमच्यासोबत त्यांनी हे सांगितलं का तुम्ही 1000, 2000, 3000 लोकांसोबत घेऊन जा। प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद 1 नंबर चांगला आहे आणि सगळ्या लोकांचं असं म्हणणं पडलं का हा बच्चू कडूंनी घेतलेला जो विचार आहे तो शेतकऱ्याच्या मनातला आहे। शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत ते बच्चू बोलत आहेत आणि या मोर्चाला सगळेजण उपस्थित राहणार अशी ग्वाही देत आहेत। आता पुढचं प्लॅन काय? इथून नागपूर जाणार, नंतर तिथे काय? नाही, आता इथून पहिले बच्चू मार्गदर्शन करतील सगळ्यांना, इथून आम्ही जाऊ, कारण की इथून आता लातूर, उस्मानाबाद, मुंबई इकडचे सगळे शेतकरी इथे येणार कोकणातले आणि इथून आम्ही सगळे नागपूरला सोबत जाऊ। आणि विषय असा आहे की आता आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही, आम्ही घेतल्याशिवाय परत जाणार नाही। मिटिंगाचं किती आश्वासन येऊ, त्यांनी बोलावणं करो, त्यांनी काही करो, प्रत्यक्षात ये, आम्हाला सांग, लिहून दे, अशा प्रकारची आमची सर्व शेतकऱ्यांची मानसिकता आहे। गोळ्या, आता बच्चूंनी सांगितलं गोळ्या घेतल्या तरी चालन पण माघार नाही, कारण की शेतकऱ्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य या वर्षी आलेलं आहे। सोयाबीन पिकलं नाही, संत्र्याला भाव नाही आहे, केळी म्हणजे पूर्ण मुळासकट नष्ट झाली, कपाशीचा विषय आहे तर कपाशीचे बोंड सडून गेले। ही तर 2 महिन्यापूर्वीच या फडणवीस सरकारनं कर्जमाफी करायला पाहिजे होती, म्हणजे एवढा तितंबा या पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे, परंतु मला समजत नाही या फडणवीस साहेबांना काय अडचण आहे आणि काय नाही। खूप आक्रमक झालेले आहे शेतकरी। मी एक प्रतिक्रिया घेणार, बच्चू कडूंचे जे मोठे बंधू आहेत ते सुद्धा या महाएल्गार मोर्चामध्ये सहभागी झालेले, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। बच्चू कडूंचे जे मोठे बंधू आहे ते आपल्या सोबत, आपण त्यांना बोलू, पण ते नुकतेच कुठे बाहेर गेलेले। प्रत्येक खूप शेतकरी मोठ्या संख्येने या महाएल्गारमध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक पिकं आहेत ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि कर्जमाफी ही प्रमुख मागणी आहे। त्यासोबत शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत ज्याच्या संदर्भात या मोर्चातून आवाज उठवला जाईल। प्रणय, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।